आज आपण चमचमीत मटमुगाच्या सांडग्याची भाजी बनवतोय, जी खायला खूप भारी लागते आणि पटकन बनते. तर आज हे सांडगे मी छायाकार्ट.com वरून मागवले आहेत. बऱ्याच माझ्या मैत्रिणींना उन्हाळी वाळवण करायला वेळ नसतो किंवा जागेअभावी त्या बनवू शकत नाहीत. तर छायाकार्ट.com वरचे सर्व पदार्थ हे आपल्या आई-आजींनी बनवलेल्या चवीचेच असतात. यामध्ये 700हून अधिक गृहउद्योग करणाऱ्या महिलांची हजाराहून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. थोड्या तेलावर सांडगे भाजून बाजूला काढून घ्यायचे. पुन्हा कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरं, कढीपत्त्याची फोडणी करायची. कांदा घालून सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी छायाकार्ट.com ही स्टार्टअप सुरू करण्यात आली आहे. यामध्ये घरगुती पद्धतीने बनवलेले वाळवणीचे पदार्थ, लोणची, चटण्या, रेडी टू ईट, रेडी टू कुक अशी बरेच उत्पादने उपलब्ध आहेत. कांदा परतल्यावर जिरं, लसूण, खोबरं, कोथिंबीरीचं वाटण घातलं. ते थोडा वेळ परतून नंतर हळद आणि घरगुती चटणी घालून परतून घेतलं. टोमॅटो, मीठ घालून सॉफ्ट होईपर्यंत परतायचे. सांडगे घालून 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचे. गरजेनुसार गरम पाणी घालायचं, शिजवून घ्या. नंतर शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालून मस्त अशी चमचमीत सांडग्याची भाजी खरंच खूप भारी झाली होती. तुम्ही सुद्धा हे उत्पादने छायाकार्ट.com वरून घर बसल्या मागवू शकताय. अगदी घरी बनवल्यासारखे पदार्थ आहेत बरं का. नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.